खडकवासला भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस होत आहे आणि धरणातून 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेलं आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीसांनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात। धरण क्षेत्रात पाऊस वाढल्यास खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे। सिंचन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुख्य विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सिंचन विभागात संपर्कात असून लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे। सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय।